नमस्कार, वीणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं। आज आपण केळ्याची कापं तयार करतोय। तर केळी किती फ्रेश आहेत ती बघा, आपल्याच बागेतली आहेत ही। तर इथे अशी मी केळी काढून आणलीत। तर आता आपण ह्यांना कट करूया। तर बघा, मी विळीच्या सहाय्याने केळी कट करायला घेतली आहेत। तुम्ही केळं कट करून स्लायसरवर सुद्धा साल काढू शकता। मला विळीवर सोपं जातं म्हणून मी विळीवर साल काढते त्याचं। तर इथे आपण व्यवस्थित त्या केळ्याचं साल काढून घेतलंय बघा। आणि त्यानंतर केळं आपण एकदम ब्रेडच्या स्लाइस कशा असतात त्याप्रमाणे स्लाइस करून घ्यायच्या केळ्याच्या आणि त्या पाण्यात टाकायच्या। कारण केळ्याला थोडासा डिंक असतो आणि चिकटपणा पण असतो। पाण्यात टाकल्यावर चिकटपणा त्याचा कमी होतो। तर इथे मी कट करून अशी व्यवस्थित पाण्यात टाकून घेतलीत आणि आपल्याला जेवढी केळी पाहिजे होती तेवढी मी कट केली आहे इथे। आणि त्यानंतर बघा, आपण या सगळ्या स्लाइस पाण्यातनं एक दोन वेळा काढून घेतल्या जेणेकरून त्याचा चिकटपणा निघून जाईल। आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यात बघा असं व्यवस्थित करून मीठ टाकलंय, थोडीशी हळद टाकली आहे बघा। आणि त्याच्यानंतर आपला जो मच्छी मसाला आहे ना तो टाकलाय। तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आता मी हे हळद, मीठ, मच्छी मसाला लावून ह्यांना 10 मिनिटं असंच ठेवून देणार आहे, जेणेकरून केळ्याला मीठ जरा व्यवस्थित लागू देत। नाहीतर मग लगेच भाजल्यावर ना कुठे एका ठिकाणी मीठ लागतं, एका ठिकाणी लागत नाही, असं होतं। तर त्या कोटिंगला बघा, आपण इथे तांदळाचं पीठ घेतलंय, थोडासा रवा घेतलाय आणि थोडासा मच्छी मसाला घेतलाय। आमच्याकडे काय होतं, ज्या दिवशी मच्छी नसेल त्या दिवशी मुलांना बटाट्याची कापं, केळ्याची कापं किंवा निरफणसाची कापं, असं कापाचा काहीतरी प्रकार करावाच लागतो घरात। तर आता बघा, कोटिंगसाठी आपण जे मिश्रण घेतलंय ते व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि आता आपण कापांना कोट करून घेऊया। तर व्यवस्थित मी हे बघा मिश्रण ह्या कापांना लावून घेतलंय। दुसरीकडे आपण तवा सुद्धा गॅसवर ठेवलाय आणि तेल गरम करून घेतले। तेल गरम झाल्यानंतर गॅस बारीक करायचा आपण आणि बारीक गॅसवर ही ना एकदम मंद गॅस ठेवून कापं व्यवस्थित भाजून घ्यायची, तरच ती आतून शिजतात। नाहीतर मग काय होणार, वरून काळपट पडणार आणि आतमध्ये कच्ची राहणार। त्यामुळे तेल गरम करायचं आणि गॅस बारीक ठेवायचा आणि दोन्ही साईडनी छान अशी अलटीपलटी करून त्यांना व्यवस्थित भाजायची आणि मग तेलातून बाजूला करायची। तर आता बघा, मी एका साईडने छान अशी भाजून घेतली आणि पलटी केली त्यांना आणि दुसऱ्या साईडने सुद्धा व्यवस्थित अशी भाजून घेतली आहेत बघा। आणि किती व्यवस्थित मस्तपैकी अशी कुरकुरीत आपली केळ्याची कापं तयार झाली आहेत। धन्यवाद।